चला झणझणीत आपण चिंबोऱ्याचा मसाला करूया। पहिल्यांदा चिंबोरी आपण घेतली टोपामध्ये सगळी काढून। आता ह्या चिंबोऱ्यांना आपल्याला साफ करायचं, 3-4 पाण्यातून धुवून घ्या। आता पहिल्यांदा मी हे चिंबोरी स्वच्छ साफ करून घेते। आता त्याच्या पोटातली ही घाण काढून घेऊ। चिंबोरी साफ झाल्यानंतर आपण गॅसवर ठेवू। झाकण देऊन 15 मिनिटं वाफ काढू। 15 मिनिटानंतर आपली चिंबोरी छानपैकी लालसर झाले। आता आपण वाटण घेऊ। आलं, लसूण, कांदा, खोबरं, धणे, मिरची ह्याचं वाटण वाटू। गॅसवर प्रथम आपण खोबरं आणि कांदा चांगल्या प्रकारे भाजून घेऊया। आता मी चिंबोरीचे पाय जे असतात ते मी काढून घेतलेत आणि ते आपण वाटून घेऊ। ह्याच्यातला आपल्याला रस्सा काढून घ्यायचा आहे। त्यासाठी हे मिक्सरलाही वाटू शकतात किंवा तुम्ही खलबत्त्यातही वाटू शकतात। आता जे वाटलेले आपण जे रस्सा आहे तो आपण गाळणीने गाळून घेऊ। आता हे केल्याने काय होतं का जे चिंबोऱ्याची टेस्ट आहे ती खूप छान आपल्या मसाल्याला येईल। त्यासाठी आपण चिंबोऱ्याचे पाय हे वाटून घेऊ आणि आता गाळून घेऊ। गाळणीने तुम्ही गाळून घेऊ शकतात। हा जो रस्सा दिसतोय ह्याच्याने आपल्या चिंबोऱ्याला अप्रतिम टेस्ट येईल। आता मी गॅस पेटवून कढई ठेवते। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालूया। आता आपण कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, कढईमध्ये टाकून घ्या। मसाला, हळद, आगरी कोळी मसाला आणि आता वाटलेलं जे वाटण होतं ते आपण आता टाकून घेऊ। वाटण तोपर्यंत परता जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही। आता जे चिंबोऱ्याचा रस्सा आपण काढलेला होता पायांचा तोच मी याच्यात टाकते। तुम्ही पाणीही टाकू शकता। थोडंसं मी मीठ टाकून घेते। आता त्यानंतर मी चिंबोरे सोडते। चिंबोरं व्हायला फक्त 20 मिनिटं लागतात। 20 ते 15 मिनिटामध्ये खूप छान चिंबोरी शिजून निघते। झाकण देऊन एक वाफ काढून घ्या। आता आपली चिंबोऱ्याचा रस्सा तयार आहे। आपण आज मसाला करतोय त्यामुळे मी पाणी ॲड करत नाहीये। मीठ घालून घेतलं चवीनुसार आणि मी सुखस असं मसालेदार चिंबोरी रेडी केली। चला आता सर्व करूया।
सर्विंग प्लेटमध्ये. थोडीशी मी वरती कोथिंबीर टाकून घेते. चला तर आता चिंबोऱ्याचा मसाला तयार आहे.